जय जय रघुवीर समर्थ रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली। वाह वत्सालागी धेनु जैसी, वत्सालागी वत्सालागी जैसी धेनु, वत्सालागी करी करुणा सावली गमाय माझी, करी करुणा सावली गमाय माझी। रामदास माऊली मदंत पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू मदंत पाहू, मदंत पाहू, मदंत 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 पाहू नको त्वरित ये, मदंत पाहू नको त्वरित ये। देव त्वरित पाहुले गमाय माझे, देव त्वरित पाहुले गमाय माझे। रामदास माऊली दया करी। जय रामात्मज तनया, जय रामात्मज तनया, तनया 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 तनया। कुणाचं नाव नाही ना परत मध्ये महाराज माझं नाव का घेताय? त्या रामाचं गुणगान करणार आहे ते। राम कसा आहे? करुणा आहे, त्याच्या अंतरंगात तनय आहे। जय रामात्मज, जय रामात्मज करुणा तनया, जय रामात्मज सुख कर कर सावली गमाय माझी, सुख कर कर सावली गमाय माझी। रामदास माऊली गमाय माझी, ये कीर्तन माऊली दया करी। जय जय रघुवीर समर्थ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। बोला बोला दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ भगवान की सब संतन की जय जय रघुवीर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन जय जय रघुवीर दुर्बुद्धि ते मना कदा नुपजो नारायण दुर्बुद्धि ते मना कदा नुपजो नारायण दुर्बुद्धि ते मना कदा नुपजो नारायण उपजता भाव तुमचे कृपे सिद्धी जावो उपजता भाव तुमचे कृपे सिद्धी जावो उपजता भाव उपजता भाव भाव उपजता उपजता भाव तुमचे कृपे सिद्धी जावो उपजता भाव तुमचे कृपे सिद्धी जावो तुमचे कृपे सिद्धी जावो दुर्बुद्धि ते मना उपजो नारायण आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी तुमचे पायी चित्ती धरी आता मज आता मजा ऐसे करी तुमचे पायी चित्ती धरी आता मजा तुमचे पायी चित्ती धरी तुमचे पायी चित्ती धरी तुमचे पायी चित्ती धरी
दुर्बुद्धीते मना कदा नुपजो नारायण तू का म्हणे आता तू का म्हणे आता लाभ नाही या परता तुका म्हणे आता लाभ नाही या परता लाभ नाही या परता दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या या कीर्तन परंपरेनुसार आजचं कीर्तन हे लळिताचं आहे. वारकरी संप्रदायामध्ये आणि नारदीय संप्रदायामध्ये सांगतेची कीर्तन आहेत ही. वारकरी संप्रदायामध्ये या कीर्तनाला कशाचं कीर्तन म्हणतात? काल्याचं कीर्तन. आणि नारदीय संप्रदायामध्ये, हरदासी संप्रदायामध्ये, रामदासी संप्रदायामध्ये अनेक अशा परंपरा अजून आहेत. दासगणू परंपरेमध्ये या कीर्तनाला लळिताचं कीर्तन म्हणतात. दासगणू परंपरेची जर ही लळिताची कीर्तनं बघितली तर त्याच्यातले खेळण्याचे प्रकार बघून तुम्हाला वाटतं हे इतकं काही असतं का? पण कालाओगामध्ये थोडा थोडा बदल होत गेला. पण आजच्या या अनुषंगानं वारकरी संप्रदायामध्ये गोपालकृष्णाचं चरित्र त्याचं वर्णन केलं जातं. आणि आमच्या या कथा भागामध्ये प्रभू रामचंद्राचं वर्णन केलं जातं की अयोध्येला रामराय आलेले आहेत आणि तिथे झालेला आनंदाचा उत्सव कसा साजरा झाला असेल तो आपल्याला इथं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. करू शकतो का? प्रयत्न करायला काय हरकत आहे? आपण त्या अयोध्येत राहणारे इतके काही पुण्यवान आहोत का? नाही. पण थोडं काहीतरी संचित तेव्हाच इथं कीर्तनाला आलोत. नाहीतर ठाईचं बैसोनी पाहिन टीव्ही, नाहीतर मोबाईल, दुसरं काय? 1 मिनिटाची माळ ओढायला वेळ नाही पण अर्धा तास कुणीकडे निघून गेला असा वरवरच जातो तरी कळत नाही आम्हाला. म्हणून कथा कीर्तनाला यायला भरपूर अवकाश असतो ना, यायलाच पाहिजे. महाराज एकनाथ महाराज साखर वाटत होते. कीर्तनाला येण्यासाठी 1-1 किलो साखर देत होते. किंवा 400-450 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी. आज ठेवलं तर चालेल का तसं काही? आपण लकी ड्रॉ कार्यक्रम करू इथे. जे कीर्तनाला येईल त्यानं नाव नोंदणी करा. मध्यंतरामध्ये चिठ्ठ्या काढू, त्याला एक 5 ग्रॅम सोन्याची अंगठी देऊ. महाराज बुवाला उभा राहायला जागा राहणार नाही. तबल्यावाल्याच्या बाजूला 2-3 बसतील. आपली चिठ्ठी लागती का पहा. कीर्तनकाराचं काही होऊ द्या. फुकटात अंगठी भेटत असल्यावर काय चाललंय? आपल्याला नाही पाहिजे. आपण अंगठी देणारे आहेत, घेणारे नाही. पण महाराज अनुपम असा हा सोहळा, त्या अनुषंगानं आजचं हे भगवंताचं प्रसादाचं कीर्तन आहे. ज्या ज्या महानुभाव संतांनी या सेवेला आपलं परमोच्च साधन म्हणून ठेवलेलं आहे ही कीर्तनाची सेवा. आणि त्यातलं हे लळिताचं कीर्तन. संपूर्ण कार्यामध्ये भगवंताला प्रत्येकजण काहीतरी मागत असतो. मागणेन तुझं आता द्यावे भगवंता. मी आज तुम्हाला काहीतरी मागायला आलोय. काय मागण्यासाठी आलोय? प्रसाद मागण्यासाठी आलोय. कुणाला प्रसाद मिळायला पाहिजे? ज्या ज्या सत्पुरुषांनी, ज्या ज्या महानुभावांनी पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत या संपूर्ण उत्सव काळामध्ये जी जी म्हणून सेवा केली त्या सेवेचा प्रसाद त्यांना द्यायचा आहे. म्हणून हे लळिताचं कीर्तन. मग कुणी धनरूपाने केलेली असेल, कुणी शारीरिक श्रमाने केलेली असेल,
कुणी धान्य रूपानं केली असेल, कोणी पारायण रूपानं केलेली असेल, या सगळ्यांना प्रसाद मिळावा त्या हेतून भगवंताची ही ललिताची सेवा महाराज. आणि त्या भगवंताला मागणं काय? प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. त्याला मागणं एकच आहे. वियोगना तव भाव देवा, वियोगना तव भाव देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा. त्या भगवंताला हे मागणं आहे काय? की प्रसाद हा मज द्यावा. पण प्रसाद मागण्याचे अधिकारी आपण आहोत का? खरा प्रसाद मागण्याचा अधिकार संतांचा आहे, सत्पुरुषांचा आहे, सद्गुरूंचा आहे, की त्या भगवंताला तितका अधिकारानं ते मागू शकतात. आपलं मागण्याचं साधन वेगळंच आहे. आपण काय मागतो? ब्रह्मचैतन्य महाराज गोंदावलेकराकडे काही साधक नित्यानं जात आणि रोजची दर्शनाला येणाऱ्याची मागणी वेगळी असायची आणि जे अधिकारी होते ते वेगळीच मागणी करायची. त्यांच्या बाजूला बसलेला एक साधक म्हणला, महाराज हे सगळं येणारं बघा बरं, हे प्रत्येक जण काय मागतंय? ले काही मागत नाही. काय मागतंय महाराज? दुसरं काहीच मागत नाही. ज्याला मुलबाळ नाही ती मुलाची मागणी करते, ज्याला घरदार नाही ते घरदाराची मागणी करते, ज्याला विवाह योग नाही तो विवाह योगाची मागणी करते. ब्रह्मचैतन्य महाराज त्या साधकाला म्हणले, महाराज मी अमृताचं भांड घेऊन देण्यासाठी बसलोय, पण माझ्याकडे येणारं सगळं गिराईक हे हिंगजिऱ्याचं आहे. सगळे हिंगजिरे मागण्यासाठी येतात, पण आम्हाला ते मागायला कोणी चांगलं येणारं पाहिजे जेव्हा आम्हाला आनंद वाटेल. संत सांगतात, मला सुंदरा अंगना लेकुरे दे. तुम्ही आम्ही काय मागतो? मला सुंदरा अंगणा लेकुरे दे, मला हत्ती मोटार गाडीच दे दे. आमची मागणी भौतिक सुखातलीच. पण महाराज खरे संत असे काही मागणार नाही. ही मागणी आपल्याला नको आहे, पण ही मागणी चांगली होण्यासाठी तुकाराम महाराज आपल्या अभंगातून म्हणतात, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. या प्रसादाच्या निमित्तानं मला दुर्बुद्धी होऊ देऊ नकोस. जे मागणं तुमच्याकडं करायचंय ते मागणं चांगलं होऊ दे. ती दुर्बुद्धी झाली तर ती मागणी चुकल महाराज. म्हणून प्रार्थना करतात तुकाराम महाराज, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा. त्या भगवंताला प्रार्थना करतात, माझ्या बुद्धीमध्ये भेद उत्पन्न होऊ देऊ नको. बुद्धीचे प्रकार किती सांगितले? 3. एक सांगितली चर्मबुद्धी, एक सांगितली दगडबुद्धी आणि एक सांगितली तैलबुद्धी. आपण कुठल्या बुद्धीमध्ये बसतो हे आपण ठरवायचं. आपली दगडाची आहे का चर्माची आहे, चामड्याची का तैलबुद्धी आहे? याचं एक उदाहरण सांगतो. 3 शिष्य होते हुशार आणि सद्गुरूंकडे संपूर्ण शिक्षण झाल्याच्या नंतर त्यांच्याकडून काही प्रसाद रूपानं हरभरे घेतले. काय मिळालं? हरभरे. जागे आहेत ना? बरोबर. हरभरे प्रसाद रूपानं घेतले. त्याच्यातला जो पहिला होता तो होता दगडबुद्धीचा. त्या दगडबुद्धीच्यानं ते हरभरे घेतले आणि लगेच तिथेच खाऊन टाकले. सांगायचं तात्पर्य, एखाद्या दगडाला एखादा सुराख केला तर ते किती दिवसानं तसंच राहतं का बदलतं? ते तसंच राहतं. त्या दगडाला केलेला सुराख जे छिद्र असेल हा म्हणजे सारखाच, याच्यात काही बदल होणार
नाही, हा दगडबुद्धीचा. दुसऱ्या ज्या शिष्याला 2 हरभरे दिले होते त्यानं त्या हरभऱ्यासाठी एक चांदीची पेटी केली, ती आपल्या देवाऱ्यात ठेवली, तिला रोज गंध फूल अक्षदा व्हाव्यात. हा चरमबुद्धीचा. चांबड्याला एखादं छिद्र केलं, सुराख केला तर काही काळ ते ओळखू येतं, पण 2 वर्ष 6 महिने गेले की ते परत एकरूप होऊन जातं. हा चर्मबुद्धीचा. काही काळ दिलेले तत्वज्ञान अंगीकारणारा, पण नंतर जैसे परत त्याच जागेवर येणारा. आणि आता शेवटी राहिलेला शिष्य होता तो होता तैलबुद्धीचा. त्यानं ती हरभरे घेतली, घरी आला, एक छोटी कुंडी घेतली, त्या कुंडीमध्ये माती भरून त्यात 2 हरभरे लावले. 4-5 महिन्यानं त्या हरभऱ्याचं झाड आलं, त्याला अनेक ओंजळभर हरभरे झाले. त्या ओंजळभर हरभऱ्यांना वाफा करून आपल्या शेतात लावला. त्या वाफ्याचे महाराज 2 एकर झाले, 2 एकरचे 10 एकर झाले. आणि असा काही त्याचा प्रसाद रूपाने आशीर्वाद प्राप्त झाला. हा तैलबुद्धीचा. एखाद्या पाण्यामध्ये एखादं बोट टाकावं तेलाचं, तर ते पाणी कसं होतं, सगळं तैल रूपानं होऊन जातं, तेलकट होऊन जातं. पण त्याच पाण्यामध्ये परत आपलं बोट जर दुसरं टाकलं, लगेच बाहेर काढलं, तर ते त्या ठिकाणचं छिद्र दिसतं का? दिसतं का? नाही दिसत. हा तैलबुद्धीचा. या तिन्ही बुद्धीत आपली बुद्धी कोणती आहे हा विचार आपला आपण करायचा आहे. आपण हरभरे लगेच खाल्ले असते का, घरी येऊन त्याची डबी केली असती का, लगेच त्याचं अवलंबन केलं असतं? दुर्बुद्धी ते म्हणा, या तिन्हीपैकी मला काही दुर्बुद्धी होऊ देऊ नको. कारण आमचा मनुष्य कसा आहे, मना वासना पाप संकल्प, आमच्या वासना पाप रूपानं झालेल्या आहेत. कारण आम्हाला सगळा विकार त्या अहंकाराचा झालेला आहे, आम्हाला सगळा विकार त्या पापा लोकांचा झालेला आहे. म्हणून हे सगळं दूर होऊन ती सद्बुद्धी प्राप्त करण्यासाठी भगवंताला एकच प्रार्थना करायची आहे, देवे दिदला देह भजना गोमाटा. वा. देवे दिदला देह भजना गोमाटा. तया झाला फाटा बाधिकेचा, तया झाला फाटा बाधिकेचा. देवे दिदला. वा. ही सद्बुद्धी होण्यासाठी देवे दिदला देह कशासाठी दिलाय? भजना घोमटा. पण तया झाला फाटा. ही बाधिका फार दुर्बल. ही इथं जरी बसले, तुम्ही कालच सांगितलं, एकदा चक्कर मारून घरी मागचं दार लावलंय की नाही, गाडी आतमध्ये घातली आहे की नाही, सगळे दिवे बंद केले की नाही, बहुतेक हॉलमधला पंखा चालूच राहिला काय की पिंट्याची आई तशीच आली वाटतं. ही दुर्बुद्धी आहे. कारण कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर ही दुर्बुद्धी आम्हाला जागवते का नाही? कीर्तनी बैसता निद्रे नागविले. कोणाला जर झोप येत नसेल तर त्यांनी कीर्तनात आलं पाहिजे. बिना गोळीची झोप मी सांगितलं नाही, संतांचं वचन आहे. कीर्तनी बैसता निद्रे नागविले. चांगली जागा बसून कीर्तनाला बसलं पाहिजे, जिथून बुवा दिसलाच नाही पाहिजे, बुवाला आपण दिसलं नाही पाहिजे, घरच्यांना तर कळालं पाहिजे कीर्तनाला गेले. टेकून जागा असेल तर अजून चांगलं. अहो शास्त्र वचन आहे, कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. चांगली जागा धरून बसा. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा. अहो जागा चांगली बघितली पाहिजे हे कीर्तनकार सांगतात, पण दुसऱ्या वचनात तेच का सांगतात? नाही नाही, त्याचा अर्थ वेगळा आहे. पहिल्या वचनात सांगतात कीर्तनासी नर हो तुम्ही जागा, जा. पण नुसतं जाऊ नका,
कीर्तनासी नर हो तुम्ही जागा जागा चांगली धरून बसा. म्हणजे कीर्तनकार बुवांच्या समोर बसा, नाही तर त्या मंदिराच्या मागं. काय चाललंय, आपले हरिपाठ चालू आहे का कीर्तन चालू आहे काही कळायला मार्गच नको महाराज. नाही तर आमची मागणी तशीच, दे रे हरी तंबाखूला. नाही मी खातच नाही, मला चुना असतो का काय माहिती नाही. पण ही मागणी करणारे कुठे बसतात ते बरोबर बसतात जागा धरून. जशी खिडकीला कंडक्टरच्या त्या बसमध्ये चढताना आपल्याला खिडकीचा उपयोग झालाच पाहिजे, ते चूर्ण आयुर्वेदिक बाहेर टाकावं लागतं. आमच्यासोबत आम्ही तिरुपतीला गेलो, आम्ही सगळ्यांनी त्या याची रिझर्वेशन केली. पण एक महाभाग म्हणला आपल्याला ते AC सहन होत नाही, म्हणला मी साधं स्लीपरचं काढतो. आम्हाला वाटलं काही सहन होत नसेल, पण नंतर कळालं की त्यांना आयुर्वेदिक चूर्णाची ॲलर्जी होती. खिडक्या बंद, हे टाकायचं कुठे. विनोदाचा भाग सोडून द्या. कीर्तनासी नर हो तुम्ही जागा उत्तम धरून बसा. कारण काय, जिथून श्रवण चांगलं होईल. तिसऱ्या चरणात सांगतात कीर्तनासी नर हो तुम्ही जागे राहा. नुसतं जाऊ नका, जागाही चांगली धरू नका, पण जागे राहा. पण जागे राहून काय करा, कीर्तनासी नर हो तुम्ही जा आणि गा. थोडं गायलंय पाहिजे. अवधूत चिंतन दत्त, ही दुर्बुद्धी आपल्याला होणार नाहीत अशी प्रार्थना त्या नारायणाला करायची आहे. कारण महाराज त्या भक्त प्रल्हादालाही सद्बुद्धी झाली म्हणूनच प्रत्यक्ष उकळत्या तेलातही भगवंतानं तारलं. उंच कठड्याहून टाकलं तरी तारलं कोण, हत्तीच्या पायाखाली दिलं तरी तारलं कोण. पण आपल्या गावाचंच नाव काय, आपल्याला वेगळं काय करायची, आपल्याला आधीच तारळे, आपल्याला वेगळा शिक्का मारलेला आहे तारळेकर. हे सगळे तरलेलेच आहेत आधीच. असं नाही महाराज, ही सद्बुद्धी जेव्हा होईल त्या भगवंताला प्रार्थना केल्याशिवाय होणार नाहीये. म्हणून तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात सांगतात उपजता भाव, माझ्या अंतरंगात जो भाव उत्पन्न होईल तो भाव तुमच्या कृपे सिद्धी जावो. पण तो भाव चांगला असायला हवा. कसा असायला भाव महाराज, भाव धरा रे आपुलासा देव करारे, भाव आपुलासा देव करारे. वा आपुलासा देव. पण आमचं तसं नाही महाराज, आमचं दुसरंच आहे. आमचं एक भारुडातून आमचा भाव सांगितलाय. मनी नाही भाव म्हणे देवा, मनी नाही भाव जाते तर स्वर. तिकडं नाही जायचं आताच. मनी नाही भाव मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही मनी नाही, मनी नाही, मनी नाही, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही रे. पुढं देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला. दगडाचा देव त्याला वडराचं भेव, दगडाचं लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव. अहो देवाला भीती वाटणार येत, आपण माणसं येत. दगडाचा देव लाकडाचा देव, लाकडाचा देव त्याला अग्नीच भेव. देव नाही रे
देव बाजारचा भाजीपाला, देव बाजारचा भाजीपाला. महाराज भाव जसा तसा देव उत्पन्न होतो. असे हो जया अंतरी भाव जैसा. समर्थ म्हणतात वसे हो तया अंतरी देव तैसा. जया अंतरंगी जसा भाव तसा देव त्याच्या अंतरंगामध्ये प्रगट होतो. पण आपल्या अंतरंगामध्ये जो भाव उत्पन्न झाला, तुकाराम महाराज म्हणतात उपजता भावो तुमचे कृपे सिद्धी जावो. महाराज आम्हाला तो भाव उत्पन्न करण्यासाठी थोडा तरी विचार करावा लागेल की नाही. पण आम्ही विचार अनावश्यक करतो. विचार केला पाहिजे. काही काही विचारांचे प्रकार सांगितलेत. अनावश्यक विचार, अल्प विचार आणि अखंड विचार. आपण 3 प्रकारे विचार करतो. एक विचार अनावश्यक असतो आमचा, दुसरा विचार असतो अल्प विचार, आणि तिसरा विचार अखंड केला पाहिजे. एक अल्प विचार, एक अनावश्यक विचाराचं उदाहरण सांगतो महाराज. आता हे मागणं काय प्रसादाचं आहे. तर एका साधकानं बसल्या बसल्या विचार केला शेतात जाता जाता, ही वाटोळ्या शिंगाची म्हैस आहे, हिच्या शिंगात जर माझा पाय अडकला तर कसं होईल. हा काय विचार आहे? अनावश्यक विचार. शेतात जाता जाता एखादी वाटोळ्या शिंगाची म्हैस बघितली तर हिच्या शिंगात माझा पाय अडकला तर माझं कसं होईल. आता हा विचार करायची गरज आहे का काय? पण महाराज पहिल्या दिवशी गुरुचरित्राचा हा विचार होता, दुसऱ्या दिवशी तोच विचार होता, तिसऱ्या दिवशी तोच म्हणला, आणि आजचं हे ललिताचं कीर्तन आहे म्हणला, आज ललित आहे म्हणला, एकदा पाय पाहूच म्हणला एकदा. या महाभागानं त्या म्हशीला हात धरला आणि असा पाय घातला. आता ती शेवटी जनावर आहे. ती दोरी सोडून जे पळायला लागलं, संपूर्ण तारळ्या फिरून 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 दत्त मंदिराच्या समोर आले. पारायणाला बसलेले म्हटले हे प्रसंग काय केला? म्हणले काय नाही, तुमचं पारायण सुरू झालं त्या दिवशी विचार करत होतो कोणता अनावश्यक, हिच्या शिंगात पाय अडकले तर माझं कसं होईल. महाराज त्या म्हशीनं जितकं याला पळवलं नाही तितकं सगळ्या पारायणाला बसलेल्या लोकांनी याला पळून मारलं. महाराज सांगायचं तात्पर्य, हा अनावश्यक विचार करणारे आम्ही आहोत की आता कसं होईल माझं. काही आवश्यकता नाही. तो देणारा तोच आहे. त्याचं नाव काय? देव. जो देतो त्यालाच देव म्हणतात. उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या ताब्यात आहे असा देव, त्याचा विचार अखंड चिंतनानं करायला पाहिजे. पण अल्प विचार कशाचा करायचा पाहिजे? तर तो फक्त प्रपंचाचा करायला पाहिजे. आम्ही अखंड विचार प्रपंचाचा करतो आणि अल्प विचार परमार्थाचा करतो. हे फक्त उलट करायला पाहिजे. प्रपंची पाहिजे साधन. प्रपंच हा विवेकानं करावा का कसा करावा? प्रपंच करावा नेटका, परमार्थ करावा विवेका. हो, जागेपणी केलेला परमार्थ आपल्याला सिद्धीला नेतो. आमच्या आयुष्याचं ध्येयच राहिलेले की माझा प्रपंच किती सुखकर झाला पाहिजे. नव्हे नव्हे ह्या प्रपंचात पडल्याच्या नंतर परमार्थ मला कसा साधता येईल हे आपल्या आयुष्याचं ध्येय पाहिजे. हा तर चालणाराच आहे. म्हणून उपजता भावो तुमचे कृपे सिद्धी जावो. आणि शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता हे जे प्राप्त झालेलं आहे ना, तो भाव तुझ्या चरणावर दृढ झाला की तुका म्हणे आता लाभ नाही. याच्यासारखा लाभ दुसरा नाहीच आहे. म्हणून ही मागणी आजच्या प्रसादाच्या कीर्तनाच्या निमित्तानं रामरायाला, दत्तप्रभूला आणि प्रत्यक्ष पांडुरंगाला करायची आहे. आता आख्यानाला प्रारंभ करायचा आहे. पूर्वपदातलं चिंतन थांबूया, पण 2 मिनिटं सुंदर त्या रामरायाचं भजन आणि अभंगातल्या चिंतनानंतर
एक सुंदर भगवंताचं चरित्र आपल्याला बघायचंय. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम. बोला बोला. श्रीराम जय राम जय जय राम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. बोला बोला. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. जय जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. महाराज हा आनंद चालू होता अयोध्येमध्ये. सगळ्या अयोध्येतले भाविक भक्त तुमच्यासारखे त्या रामरायाची आतुरतेनं वाट बघत होते आणि काय प्रतीक्षा करत होते. माझा राम येणार आहे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 जय जय रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र भगवान की
अयोध्यापती भगवान रामचंद्र की असा गजर अयोध्येत चालू होता की रामराया लंकेमध्ये त्या रावणाचा वध करून निघालेले आहेत. आणि ही आनंदाची वार्ता आता सगळ्यांना कळायला लागलेली आहे. सगळेजण आनंदाने नाचू लागलेले आहेत. रघुपती राघव राजाराम पदेत पावन सीताराम, रघुपती राघव राजाराम पदेत. अहो प्रत्यक्ष महारुद्र नाचायला लागले. रघुपती राघव राजाराम पदेत पावन. सगळे 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 आनंदोत्सव कुठे झाला? हा लंकेत झालाय. आता कुणामुळे? रावणाचा वध झाला. भूवरी रावण वध झाला. रामरायाच्या पराक्रमानं त्या रावणाचा वध झाला. नाही नाही, तो गतीला गेला. भगवंताच्या हातानं ज्याला मुक्ती मिळते तो रावणही शेवटी भगवंताला कृतकृत्य मानू लागला. सगळ्यांनी एकदाचा सुस्कारा सोडला की एकदा लंका या रावणापासून मुक्त झालेली आहे. आनंद वाटला सगळ्यांना. आणि इकडे 14 वर्ष पूर्ण होत आहेत हे कोणाला जाणलं होतं? भरताला. भरत कुठे होते? अयोध्येच्या जवळ असलेल्या त्या नंदी ग्रामामध्ये आपल्या प्रभू रामचंद्राच्या चरण पादुका सिंहासनावर ठेवलेल्या आणि त्याचं ध्यान करून 14 वर्ष फक्त मी त्या चरणांचं ध्यान करेल आणि जेव्हा रामप्रभू 14 वर्ष वनवास पूर्ण करून येतील तेव्हाच अयोध्येमध्ये प्रवेश करीन. तोपर्यंत जाणार नाही आहे. शत्रुघ्नाला सांगितलं सगळं राज्यकारभार तुम्ही बघा. पण आता 14 वर्ष पूर्ण व्हायला आलेली आहे. प्रभू रामचंद्र भरत सगळ्या वालीला सोबत घेतलेले, सुग्रीवाला सोबत घेतलेले, सगळ्या ह्या जनसमुदायाला, बिभीषणाला सोबत घेतले. तिकडं राज्याभिषेक बिभीषणाचा पहिले केला. कुठे? लंकेमध्ये. शत्रूचा राज्याभिषेक करणारा राजा एकमेव राम. असा आजच्या काळात आहे का कोणी? शक्य नाही महाराज. म्हणून रामरायाचे गुण आचरणामध्ये आणावेत. राम आचरावा. कृष्ण विचार करण्यासारखा आहे. कृष्णासारखं आजच्या काळात आचरण करता येईल का? 16,000 सांगत नाही मी, आपलं एकच बरं आहे. 16 नको, 1000 नको, 108 तर नकोच नको. पण कृष्णासारखं चरित्र हे श्रवण करायला माधुर्यानं वाटतं महाराज. पण रामासारखं आचरण करायला तितकंच अवघड आहे. एक वचनी एक बाणी हे अखंड व्रत ज्यांनी धारण केलेलं आहे असा प्रभू रामचंद्र आज त्या लंकेमधून निघतोय. महाराज ते निघण्याचं साधनही कोण आहे? तर पुष्पक नावाचं विमान सुंदर सजवण्यात आलेलं आहे महाराज. त्या पुष्पक विमानामध्ये सीता मातेला बसवलं. सगळा खटाटोप ज्यांच्यासाठी चालला होता त्यांना पहिले बसवलं. कारण सीतेचं हरण लंकेमध्ये रावणानं केलेलं होतं आणि त्या सीतेला मुक्त करण्यासाठी प्रभू रामचंद्र लंकेला गेलेले होते. सीता मातेला त्या पुष्पक विमानामध्ये बसवलं. सगळेजण बसले आणि पुष्पक विमान आकाशामध्ये भरारी घ्यायला लागलं महाराज. जय रघुवीर जय रघुवीर जय रघुवीर जय रघुवीर. हनुमंतानं गजर केला. जय रघुवीर जय रघुवीर जय रघुवीर जय रघुवीर जय रघुवीर जय रघुवीर. राजाधिराज रामचंद्र भगवान की. महाराज ते पुष्पक विमान आकाशामध्ये भिरकावलं. प्रभू रामचंद्र लक्ष्मण महाराज सीता मातेला सांगतायत, हे बघ ही स्थळं दिसत आहेत ना, हे बघ या मार्गेनं आम्ही आलोत. प्रत्येक स्थळाचं वर्णन करून सांगतायत. इथे काय झालं होतं, इथं जटायू भेटला होता, इथे हे ऋषी भेटले होते. सगळं वर्णन करायला लागले. ह्या पर्वतावरती आम्ही थांबलो होतो. सीता माता कुतूहलानं सगळं विचारत होती. पण महाराज जसं जसं रामाचं चित्त सगळं तिथं नव्हतं. चित्त लागलं होतं भरताकडं की आता 14 वर्ष पूर्ण व्हायला आलीत आणि 14 वर्ष पूर्ण होता माझा राम जर नाही आला तर हा देह त्याग इथेच करीन. हे वचन माझ्या भरतानं रामरायाला दिलेलं होतं की ते पूर्ण होत आलेलं आहे. आणि आपलं जर आता 14 पूर्ण होऊन आपण जर अयोध्येत गेलो नाही
तर माझा भरत मला बघायला मिळणार नाही. पुष्पक विमान त्या भरद्वाज ऋषींच्या आश्रमाच्या वर आलं. पण आता भरद्वाज ऋषींची भेट घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, कारण सगळी व्यवस्था भरद्वाज ऋषींनी लावून ठेवलेली होती. भरद्वाज ऋषींचा आश्रम कुठे? प्रयाग क्षेत्री. आजही तो प्रयाग क्षेत्रामध्ये सुंदर आश्रम त्या भरद्वाज ऋषींचा आहे. त्या आश्रमामध्ये पुष्पक विमान उतरलं. भरद्वाज ऋषींनी दुरूच बघितलं. अंतःकरण आनंदित झालं महाराज, रोमांचित झालं सगळं की रामराय पुन्हा आलेले आहेत. राम आएंगे, आएंगे नाही, आलेत. आपल्याही अयोध्येत आलेत. किती जणांना बघून आले बरं? ते अनुपम सोहळा हजारो वर्षांपासून, शेकडो वर्षांपासून तो राम त्या पर्णकुटीमध्ये असल्यासारख्या त्या झोपडीमध्ये होता. पण आज त्या राज्याभिषेक सोहळ्यासारखा राजमहालामध्ये रामाला पुन्हा स्थापन करण्यात आले. तो रामलला, तो जो आनंदाचा सोहळा आपण अनुभवला की नाही. किती तारीख होती? 22 का 20? 22 जानेवारी. त्या 22 जानेवारीला जो आनंद होता तो अयोध्येमध्ये चाललेल्या रामराज्याभिषेकाच्या 1% अर्धा टक्का सुद्धा नसावा महाराज. तर त्या काळामध्ये रामरायाचं आगमन आता कुठे होणार आहे? अयोध्येमध्ये. पण तत्पूर्वी कुठे आगमन झालंय? भरद्वाज ऋषींच्या आश्रमी पातले तया द्वारी रामी. राम त्या ठिकाणी आले, स्वागत केलं महाराज. आगतम स्वागतम सुस्वागतम. सीतामातेनं सांगितलं सगळं. रामरायांना काय काय प्रसंग झाला सगळा सांगितला. पण याच वेळी 14 वर्ष पूर्ण होण्यास आलेत आणि आज संध्याकाळ झाली तर माझा भरत मला उद्या दिसणार नाही. मारुतरायाला सांगितलं काय? घेऊन जावी चरण धुळी, दाखवावी तया भरतासी, आलो आम्ही समीप या भरद्वाजसी. भरद्वाज आश्रमाला आम्ही आलेलो आहोत, फक्त हे भरताला सांगा. महाराज काही खूण द्यावी लागेल ना. आश्रमामध्ये असल्याच्या नंतर वल्कल धारण केलेला राम, प्रभू रामचंद्र, काही देण्यासारखी वस्तू देखील नव्हती. पण आपल्या पायाची धूळ घेतली हातात महारुद्रानं आणि ती मूठ बांधली. जय रघुवीर, जय रघुवीर. नंदीग्राम नगराच्या जवळ आले. दुरूनच बघितलं होतं की हा आपली सगळी अग्निकाष्ट गोळा करायला लागला. कशासाठी? की आता हा देह अग्नीमध्ये विसर्जित करावा. कोण करत होतं? भरत. भरतानं सगळी ती लाकडं गोळा करून आपली चिता रचलीच होती. तितक्यात त्या ठिकाणी हनुमंत आले. हनुमंताला बघितल्याच्या नंतर म्हणले नक्की काहीतरी अशुभ घटना झाली. एकटेच आलेत मालक. माझा राम तर काही दिसत नाही, कोणीच दिसत नाही, लक्ष्मण दादाही दिसत नाही. पण महाराज जसे जवळ गेले की त्या अग्निकाष्टाला बघितलं, नमस्कार केले, म्हणले महाराज रामराय आलेले आहे. आलेत? कुठे माझा राम? हे बघितल्याच्या नंतर ती मूठ उघडली आणि हात समोर केला. महाराज जीवाला थर झालं. हे म्हणजे काय? रामराय भारद्वाज ऋषींच्या आश्रमात आलेत आणि तिथलं आदरातिथ्य करून लगेच उद्या तुमच्या आश्रमात येतील. महाराज एवढं म्हटलं आणि काय कडकडून मिठी मारली महारुद्राला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. जय रघुवीर. महाराज त्या महारुद्राचं संपूर्ण पाठ ओली करून टाकली आपल्या आश्रमनी. भरताना काय प्रेम होतं त्या भावाभावामधलं. लक्ष्मण तर त्याच्यापेक्षा पराकोटीला होता. लक्ष्मण महाराज तर पहिल्या दिवसापासून आपल्या जमिनीला पाठ टाकलेली नव्हती. 14 वर्ष. माझा राम उभा आहे, मी उभेच राहणार. माझे रामप्रभू बसले तितकेच बसणार. माझ्या रामरायानं एक फळ खाल्लंय, मी एकच फळ खाणार. हे व्रत लक्ष्मण महाराजांनी घेतलेलं होतं. माझ्या रामानं शय्या जरी घेतली तरी मी कुठल्या शय्येवर झोपणार नाही. सगळ्या सुखांचा त्याग केलेला लक्ष्मण महाराज होते. महाराज तीच अवस्था या भरतांची होती. शरीर काष्टमय झालेलं होतं आणि तो दिवस आता आकाशामध्ये तेजोवलय तिकडे लागलेला होता.
आकाशामध्ये सूर्य निघायची अवस्था झालेली होती आणि प्रभू रामचंद्र सूर्योदय समयी येतील हे त्यांना सांगितलं होतं महाराज. अंतःकरणामध्ये फक्त त्या रामरायाचे चरण दिसायला लागले. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. महाराज फक्त एकच भजन चालू. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र भगवान की. महाराज असा जय जयकार केला की रामराय प्रगटच झाले तिथे. रामराय लक्ष्मण महाराज सगळं वानर दळही सोबत होतं, एकटे रामराय नव्हते. महारुद्रानं विनंती केली होती. प्रसंग असा आहे की आता इतका सगळा लवा जमा त्या विमानात बसेल का म्हटले. नाही म्हणले सुपर जेट आहे ते, काळजी करू नका, हे वाढतच राहते म्हणले. जितके माणसं बसले त्याच्या अजून 50 फूट पुढे होतं ते. पुष्पक विमान आहे ते, भरद्वाज ऋषींनी निर्माण केलं अशी त्याची आख्यायिका आहे. आणि त्या पुष्पक विमानामध्ये इतके बसणार की नाही. महारुद्राला सांगितलं म्हणले सगळे बसतेत, तुम्ही काळजी करू. म्हणले महाराज प्रसाद सगळ्यांना द्यायचा आहे की नाही. अयोध्येत गेल्यावर मग हे सगळी मंडळी घरी ठेवून चालेल का. पण महारुद्राकडे बघितलं म्हणले हे बोलून चालून आणि हे अयोध्येत गेल्यावर सगळा प्रताप केला तर नाक कोणाचं जाईल, माझं जाईल. महारुद्र म्हणले काळजी करू नका, सगळे तुम्ही म्हणताल तसंच राहतील. म्हणले डेमो दाखवा. महारुद्र म्हणले बघायचा का तुम्हाला, सकाळी बघू म्हणले. आपल्याला जायचं केव्हा, संध्याकाळी. महाराज त्या ठिकाणी त्या लंकेहून प्रस्थान करायच्या पूर्वी महारुद्रानं सगळ्यांना बोलवलं. म्हणले एक काम करा, उद्या आपल्याला कुठे जायचं आहे, अयोध्येमध्ये जायचं आहे. तिथे गेल्याच्या नंतर कुणीही कुठल्याही झाडाची फळं तोडणार, कुणीही वेळं वाकडं वर्तन करणार नाही. सगळे म्हणले महाराज तुम्ही जसं करताल आम्ही तसंच करू. म्हणले हां हे बरोबर आहे म्हणले. आणि महारुद्रानं डेमो दाखवायला सुरुवात केली. सगळे महारुद्राच्या मागे, महारुद्र समोर, ही सगळी मंडळी मागं. महारुद्रानं पाय उचलला की सगळेच हां. महाराज पंगतच वेगळीच झाली सगळी. महारुद्रानं हात वर केला की सगळे एक साथ. राम म्हणले हे छान कार्यक्रम झाला म्हणले, सगळे शिस्तीत आहेत. पण आता सगळ्यांना निघायचं म्हणल्यावर सगळ्यांना फळं वाटून ठेवली तिथं. सगळी फळं वाटली, सगळी पंगत बसवली. कुणाची, ह्या वानरांची. पण ते वानरामध्ये असं ठरलं होतं की जोपर्यंत महारुद्र काही करणार नाही तोपर्यंत काहीच करायचं नाही. महारुद्र पात्रावर बसले की सगळी फौज पात्रावर बसली. रामराय विचार करायला लागली शिस्तीमध्ये राहणारी यांना माकड किंवा वानर म्हणायचंच कसं. आता हे माणसापेक्षा बरे वागायला लागले. पण शेवटी बोलून चालून ती महाराज त्यांना आंबे दिले होते खायला. आता पुष्पक विमानात न्यायचं म्हणल्यावर काहीतरी गोडधोड खाऊ यांना. सगळ्यांना त्या पात्रावरती आम्रफलं दिली होती. आम्रफलं जशी वाढली, महारुद्रानं आंबा हातात घेतला की सगळ्या टीमनं हातात काय करायचं त्यांनी हातात घेतला. आता त्याला ते गोल फिरवायला लागले, माचायला लागले. सगळी जण तशीच. राम म्हणले काय हुशार आहे तो सगळी. पण महाराज झालं काय, एवढ्यात महारुद्राच्या हातातून तो आंबा मासता मासता त्याची कोय टुनकून उडाली. आता यांची मुद्दामून उडाली होती का, नाही, हे मासताना उडाली. पण बाकीच्या सगळ्या मंडळीनं पाहिलं कोय उडाली पाहिजे, आता दाबून बघावी लागेल. महाराज रामानं बघितलं यांना जे आंबा उठला की सगळ्या कोयी धडा 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 उडायला लागल्या. याची कोय त्याच्यावर, त्याची कोय त्याच्यावर, त्याची कोय त्याच्यावर. महाराज जे धरून एकमेकाला टप्पू द्यायला लागले. शेवटी रामरायानं महारुद्राकडे बघितलं. म्हणले हे न्यायचे का, हे आपल्या अयोध्येत न्यायचे का. हे महाराज रामचंद्राला बघून महारुद्र खजील झाले. म्हणले काही हरकत नाही, पण यांची व्यवस्था मीच बघतो, फक्त एकदा तुमचं दर्शन तिथे होऊ द्या. ही प्रार्थना केली म्हणून सगळी वानरसेना कुठे आली,
त्या पुष्पक विमानामध्ये बसली आणि ज्या भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये आली तिथे देखील सगळे शांततेत बसलेले होते. जेव्हा त्या दरबारामध्ये आले तेव्हा देखील शांततेत बसले होते. पण आजचा दिवस झाला, दरबारामध्ये जाण्याच्या पूर्वी भरत महाराजांनी सगळ्या आपल्या बंधूंना सांगितलेलं होतं की रामचंद्र येणार आहेत, सगळी शीघ्रता करा, सगळ्या अयोध्येला सजवा, सगळीकडे मंगल तोरण करा, मंगल वाद्य वाजवा, ना 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 ना. छान 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 फुलं वाटायला घेतली सगळ्यांना. असतील फुलं काही तर वाटायला घ्या, फुलाच्या पाकळ्या वगैरे. रामाचा राज्याभिषेक होणार आहे आता. महाराज सगळी अयोध्या नगरी सजवण्यात आलेली होती. अहो गुढ्या तोरणे उभारली होती. काय आनंद. हा बसल्या बसल्यात पाकळ्या चालू द्या. ज्या वेळेस रामचंद्र त्या अयोध्येच्या राज्यगादीवर बसतील त्यावेळेस आपल्याला काहीतरी आनंद करावा की नाही. कोरड्या हातानं कसं बसायचं. अहो आकाशातून देवाधिक आलेले आहेत सगळे फुलं उधळण्यासाठी. आपण तर प्रत्यक्ष सोहळ्यामध्ये आहोत. सगळा अनुपम सोहळा चाललेला होता. काही जणांनी मोत्याची दागिने घेतलेली होती. कशासाठी. माझ्या रामरायाला. सगळीकडे आनंदी आनंद. महाराज रत्न जडित सिंहासन वरी शोभे रघुनंदन वाम भागी सीतामाई जगज्जननी माझे आई. आणि प्रसंग असा आहे महाराज, सगळा दरबार सजायला लागला. दरबाराची अवस्था कशी होती. सगळ्या अयोध्येमध्ये एकच काम चालू होतं. कुठलं. रामरायाच्या स्वागताचं. थाट माट तो बहुमोलाचा, थाट माट तो बहुमोलाचा, झुंबर गादी गाले यांचा. सगळ्या अयोध्येमध्ये सुंदर सुंदर गालीचे टाकले होते. कशाचे. फुलांचे, मखमलीचे. थाट माट तो बहुमोलांचा, अयोध्या नगरी साचा, अयोध्या नगरी साचा. थाट माट तो बहुमोलाचा, थाट माट तो बहुमोलाचा. धूप सुवासिक कोणी आणते, पंचारती त्या ओवाळती. झुंबर तोरणे लावीती, गुढ्या तोरणे उभारीती. महाराज तोरणं लावली घराला, पताका फडकायला लागल्या, गुढ्या तोरणे झाली. हा थाट माट अतिशय अनुपम. महाराज आतिषबाजी करायला लागले, मंगल वाद्य वाजायला लागली. मंगल वाद्य गरजती, गजर रामाचा गरजती, गजर रामाचा गरजती, गजर रामाचा गरजती. थाट माट तो बहुमोलाचा, थाट माट तो बहुमोलाचा. वा 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 वा. फुगड्या खेळायला लागल्या आमच्या मंडळी सगळ्या. पावल्या खेळून भगवंताचं स्वागत करायला लागले. कोणी मोती उधळायला लागले, कोणी हिरे टाकायला लागले. अहो राजाधिराज प्रभू रामचंद्र आलेले आहेत. आगमन होता या क्षणी. महाराज कौशल्यानं बघितलं, सुमित्रेनं बघितलं आणि कैकेयीनं बघितलं. कैकेयी थोडी खजील झाली की माझ्यामुळे रामरायाला वनवास भोगावा लागलाय. पण रामरायानं पहिला नमस्कार कुणाला केला. कैकेयी मातेला. हो नमनतया कैकैसी. महाराज नमनतया कैकैसी झाले, वंदनतया
की केले वंदन तयासी केले थाट माट तो बहुमोलाचा. वा 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 वा. महाराज प्रभू रामरायाचं त्या वेशीवरती आगमन झालं आणि सगळ्यांनी एकाच विचार केला. महाराज राजाधिराज रामचंद्र भगवान की, अयोध्या नरेश रामचंद्र की. महाराज अशी गर्जना घुमली. सगळ्या अयोध्येमध्ये आनंदी आनंद. महाराज किती आनंदी आनंद रे, किती आनंदी आनंद रे, किती आनंदी आनंद रे, तुझं सांगू किती आला मज राम, तुझं सांगू किती हा राम, तुझं सांगू किती आला माझा राम, तुझं सांगू किती हा राम. महाराज कैकई माता आता माझ्या रामरायाला प्रेमालिंगन करू लागली. अंतःकरण भरून आलं त्या कैकईचं की ज्याला मी 14 वर्ष वनवासात पाठवलं, पहिला नमस्कार मला केलेला आहे. महाराज रामाचं हृदय कनवाळू होतं, प्रेममय होतं, दयाळू होतं. कैकईनं बघितलं 14 वर्ष काय माझ्या रामाचे हाल झाले असतील, पण पहिला नमस्कार मला आहे. आनंद वाटला. महाराज सगळे जण दरबारात जायला लागले. सगळा दरबार तर अतिशय सजवण्यात आलेला होता. सुंदर झुंबर लावलेली होती. सगळ्या 16 सुवासनी आलेल्या होत्या. ओवाळायला घेतलं महाराज सगळ्यांनी. पंचारती करून ओवाळायला लागल्या. ओवाळू राम माझा घनश्याम माझा, ओवाळू राम माझा घनश्याम माझा. महाराज पंचारणी तर त्या रामरायाला ओवाळण्यात आलं. या 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 असेच पगड्या फेटे घालून सगळे दरबारात जमले होते बघा. आणि जसं आगमन यांचं झालं, एक एक राजे त्या काळातली दरबारात यायला लागले. सरका सरका राजे महाराजांना जागा द्या बरं, असे सगळे सांगू लागले त्या अयोध्येच्या दरबारात. आणि घोड्यावरच आले बघा. घोडा बाहेर ठेवलाय, मध्ये आणला तर मच्छी सगळे बाहेर जातील. घोडा बाहेरच राहू दे. महाराज त्या घोड्यावर अशी काही झूल घातली होती, ती झूल बघायला बाहेर 50 माणसं थांबली. थाट माट तो बहुमोलाचा. त्या दरबारामध्ये असं काही सुंदर महाराज दृश्य होतं, पण प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये रामाचं रूप साठवलेलं होतं. जे 14 वर्ष रूप बघितलेलं नव्हतं ते आज या ठिकाणी तेज रूपानं आम्हाला दिसत आहे. प्रत्येक अयोध्याचा नागरिक, प्रत्येक अयोध्येचा त्या ठिकाणी असलेला भाविक त्या रामरायाचा एक कटाक्ष बघण्यासाठी आतुर झालेला होता. रामरायाचं स्वरूप बघितलं आणि वशिष्ठ महामुनींना बोलवण्यात आलं. आता लवकरच आपल्या राज्याभिषेकाची सुंदर तिथी काढा. वशिष्ठ महामुनींना बघितलं की रामराय खाली आले, दंडवत नमस्कार घातला. वशिष्ठ महाराज की. वशिष्ठ म्हणले शुभस्य शीघ्रम, उद्याच करू म्हणले. आज लगेच मुहूर्त काढला. उद्या सकाळची तयारी सुरू झाली. राज्याभिषेकाचा सोहळ्याला प्रारंभ होणार. सगळे वेदगणिक मंत्राद्वारे त्या ठिकाणी शांतीपाठाला आरंभ केला. आनो भद्राहा क्रतवो यंदु विश्वतो दब्धासो अपरितास. महाराज वेद मंत्र म्हणायला लागले. स्वस्तिनो इंद्रो वृद्धश्रवा, स्वस्तिनो मिमिता. अनेक ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, प्रत्यक्ष वेदांच्या मूर्ती रामरायाच्या स्वागताला. वेद मंत्र तर आलेच आले, पण प्रत्यक्ष वेद देखील त्या ठिकाणी उपस्थित झाले. महाराज सुंदर सोहळ्याला आता आरंभ होणार आहे. स्नान घालण्याला प्रारंभ आता होणार आहे माझ्या रामरायाला. पण रामराय आले, आता सकाळी उठवावं लागेल रामरायाला. थोडे लाईट बंद केले तर राम झोपतील, मग उठू आपण त्यांना. बटन कुठं असतील तर बंद करू आपण. आणि संध्याकाळ झाली. महाराज त्या राज्याभिषेक सोहळ्याच्या आदल्या दिवशी रामरायाला थोडं आता झोप लागावी म्हणून भूप संध्याकाळची शेजारती म्हणायला प्रारंभ केला. महाराज
बाळा मुग्धा यौवना प्रौढा सुंदरी आरत्या घेऊन आल्या मंगल या नारी आरत्या घेऊन आल्या मंगल या नारी रामा माझा आता निजावे आता तुम्ही निजा महाराज रामरायाला शेजारती म्हणून झोपी घालण्यात आलं सगळे दिवे लागलेत कुणीही बोलू नका रामरायाची निद्रा चालू झालेली आहे स्वस्त करी शयन प्रभो मंचकावरी स्वस्त करी शयन प्रभो मंचकावरी श्री सद्गुरु पादुका पाहू डोळे भरी श्रीराम पादुका पाहू डोळे भरी स्वस्त करी शयन प्रभो मंचकावरी पंच उषकाल व्हायला लागला महाराज सकाळचा आता प्रारंभ होईल आकाशामध्ये मंद मंद सूर्याची किरण दिसायला लागली वेद मंत्रांचं आगमन झालं पक्षी किलबिल करायला लागले आकाशी किलबिल करती ते खग सगळे पक्षी किलबिल करायला लागली सुंदर मंगल वाद्य वाजायला लागली कशी वाजायला लागली दाखवा एकदा महाराज वाजंत्री वाजायला लागली सगळीकडे धूप दीपारे व्हायला लागले आणि रामरायाला आळवायला लागले उठी उठी बा दीनदयाळा उठी उठी बा दीनदयाळा राम माझा सावळा राम माझा सावळा उठी उठी बा दीनदयाळा उठी उठी बा दीनदयाळ राम माझा तू सावळा राम माझा तू महाराज मंगल मंगल अशा भूपाळ्या म्हणायला घेतल्या रामरायाला आळवायला लागल्या रामराया आज राज्याभिषेक सोहळा आहे आपली निद्रा त्यागा आणि आता दिवे लागणीसाठी तयार व्हा महाराज तिथले उपचार झाले असतील तर आपण दिवे लावूत सगळेजण आनंदानं रामरायाला त्याच्या स्नानाची तयारी करणार आहेत आता सगळ्या स्वासनी आल्या हो पंच उषकाले धावल्या सगळी सुवासिनी ओवाळाया रामधनी पातल्या त्या राजाधिराज रामचंद्र भगवान की महाराज मंद मंद सगळे दिवे लागले रामरायाचं स्वरूप दिसायला लागलं आणि थोडे थोडे फटाके वाजायला लागले आतिषबाजी व्हायला लागली पण महाराज आतिषबाजीला वेळ आहे अजून राम गादीवर बसायचेच अजून आणि सकाळचं मंगल स्नान घालायला घेतलं पंचारतीनं ओवाळलं महाराज लाविते रामा उठणे हे लाविते रामा लाविते उठणे रामा माझ्या लाविते रामा महाराज कौसल्या माता सुमित्रा कैकई सगळ्या स्वासनी आल्या त्या काळातल्या आणि सगळेजण तो आनंदाचा सोहळा बघायला लागल्या कोण कोण बघायला लागलं कैकई बघायला लागली सुमित्रा बसायला लागली आणि कौसल्याने बघितलं या सगळ्या स्वासनी आलेल्या आहेत माझ्या रामाला मंगल स्नान घालतायत अत्तराचं सुंदर स्नान घातलं महाराज आणि मंगल वस्त्र परिधान करायला दिली महाराज भरजरी वस्त्रे घातली तया रामाला आणि दरबारामध्ये रामरायाला न्यायला लागले रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजाधिराज रामचंद्र भगवान की महाराज
रामरायाच्या त्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झाला. समोरच्या या सगळ्या उठून बाजूला गेल्या आणि इथं फुगडी खेळायला दोघी जणी आल्या. महाराज आनंदामध्ये त्या ठिकाणी सुवासिनी आल्या. रामरायाच्या त्या आनंद सोहळ्याला प्रारंभ, सगळ्यांना आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी आज आनंदी आनंद. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद, आज आनंदी आनंद झाला. राम आला चला डोळा पाहू चला, राम आला चला डोळा पाहू चला, हा आनंद गगनात मावना. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी, किती सांगू मी, किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला, किती आनंदी आनंद झाला, किती आनंदी आनंद झाला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला बोला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू आज आनंदी आनंद झाला. बाबा महाराज तिकडे राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. आनंदाचा उत्सव सुरू झाला आणि एका गर्जनेमध्ये रामरायावर मोती पुष्पांचा वर्षाव झाला. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय, सीताकांत भगवान की. सगळ्यांनी 2 मिनिटं भजन करायचंय. ज्यांना फुगडी खेळता येत त्यांनी फुगडी खेळा, ज्याला नाचता येतं त्यांना आनंदामध्ये नाचायचंय. हम तो सीताराम सीताराम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे, हम तो राजा राम कहेंगे. बोला. हम तो सीताराम सीताराम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे, हम तो राजा राम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे, हमको राजा राम कहेंगे. बोला. हम तो सीताराम सीताराम कहेंगे, हमको राजा राम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे. बोला बोला. हम तो सीताराम सीताराम कहेंगे. बोला बोला. हमको राजा राम कहेंगे, हमको राजा राम. ओ हम तो सीताराम सीताराम कहेंगे, हमको सीताराम सीताराम कहेंगे, हमको राजा राम कहेंगे, हमको राजा राम कहेंगे, हमको सीताराम सीताराम कहेंगे. ओ हम तो सीताराम सीताराम कहेंगे, हम तो राजा राम कहेंगे, हमको सीताराम सीताराम कहेंगे, हम तो राजा राम कहेंगे. बोला.
हम तो सीताराम सीताराम कहेंगे, हो हम तो सीताराम सीताराम कहेंगे, हम तो राजा राम कहेंगे, हम तो सीताराम सीताराम कहेंगे, हम तो राजा राम कहेंगे, हम तो राजा राम कहेंगे, हम तो राजा राम कहेंगे। पंच काळी महाराज आनंदाचा उत्सव सगळीकडे चालू आहे, रामरायाचे गर्जना सगळे करतायत। अयोध्या नरेश राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, बोला रे भाई सब संतन की, नमः पार्वती पते, हर हर जय श्रीराम। महाराज त्या आनंदाच्या उत्साहाचं वर्णन शब्दात होऊ शकत नाही। आपल्याला इथं थोड्याच अवधीत एवढा आनंद मिळतो, तर अयोध्येमध्ये काय आनंद असेल महाराज। हनुमंताचे काजासाठी सगळीकडे हनुमंताचं स्वागत झालं, विभीषणाचं स्वागत झालं। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। अयोध्येच्या सिंहासनी बैसला से चापमान, दास गातो अनुदेने नाम तुझे, लावा लावा। अयोध्येच्या सिंहासनी बैसला से चापमान, दास गातो अनुदेने नाम तुझे। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। अयोध्येच्या सिंहासनी बैसला से चापमान, दास गातो अनुदेने नाम तुझे। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। लंके पुढे रण केले कुंभकर्ण रावण मारियल, विभीषणासी रक्षिले नाना परे। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। लंके विभीषण स्थापून निघते झाले तेथून, नंदीग्रामी भेटून भरतासी। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। अयोध्येच्या सिंहासनी बैसला से चापमान, दास गातो अनुदेने नाम तुझे। श्रीराम जय राम जय जय राम, 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 ओ श्रीराम जय राम जय जय राम। सियावर रामचंद्र की। महाराज दरबार असं काय घुमायला लागला, गुम गुम दुम 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 रामचंद्राच्या गजरानं। जसे तबले वाजवल्याने पेटीवाल्याने कसा घुमवला, तसा सगळा दरबार आपला घुमला। पण त्याच दरबारामध्ये नारद तुंबर घेऊन होते महाराज, गंधर्व आलेले होते, देवाधिक सगळे आकाशातून पुष्पांचा वर्षाव प्रभू रामचंद्रावर करत होते। आनंदाचा सोहळा। पुन्हा माझा रामराय त्या सिंहासनावर आरूढ झाला आणि रामराज्याला प्रारंभ झाला। आपल्या देखील रामराज्याला आज प्रारंभ झाला। दासाला काहीतरी द्यावं ही इच्छा रामरायाला होती, पण ही हनुमंताची परीक्षा होती। आनंदाच्या सोहळ्यामध्ये माझ्या या हनुमंतरायालाच काहीतरी द्यायचं हे विसरलं नाही, मुद्दामून विसरलं। आता रामरायानं प्रार्थना केली, सगळ्यांना झाले का? हो झाले म्हणले। आता कोणी राहिलं नाही, पण सीता मातेने सांगितलं म्हणले सगळे झाले।
पण तुमचा दासानुदास हनुमंत राहिले ना म्हणले. सगळ्याला दिले म्हणले. आता ललिताला जितके जितके आले होते त्या सगळ्याला तीर्थ दिलं, कोणाला प्रसाद दिला, कोणाला वस्त्र दिले, कोणाला यायचा घोडा देऊन टाकला. तुमचा घोडा आहे की नाही बघा, का देऊन टाकला कोणाला पाहावं लागेल. हरभरे खायला दिला. महाराज ज्याच्या ज्याच्या योग्यतेनुसार झालं. सीतामाईनं आठवण काढली, म्हणले प्रभू तुमचा अंतरंगिक भक्त असलेला हनुमंत राहिला. अरे 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 अरे, आता त्याला द्यायला तर माझ्याकडं काहीच नाही आहे. दुःख वाटलं, पण हनुमंताला बघितलं. हनुमंतानं धावत धावत चरणावरती प्रणाम केला. म्हणले महाराज आता देण्यासाठी काय. तितक्यात सीतामातेनं एक गळ्यातला हार काढला मोत्याचा, रामरायाच्या हातात दिला. आणि रामरायाच्या हातातला तो हार महारुद्रांना दोन्ही हात केले. आणि त्या हात समोर केल्यावर तो मोत्यांचा हार कोणाच्या हातात दिला, महारुद्राच्या हातात. म्हणजे आता हे काहीच नाही, एवढं उरले म्हणले. आता तुमच्यासाठी काही भरजरी वस्त्र नाही, दुसरे महागाचे माणिक मोती नाही, हे हार हे उरला, घेऊन टाका. महारुद्रानं तो हार घेतला. प्रभू रामचंद्रांच्या समोरच तो हार, त्याच्यातले जे काही मणी असतील ते मणी घेतले आणि दाताखाली चावायला लागले. सीतामाता म्हणली दिलेला प्रसाद, दिलेलं हे बक्षीस, आणि तुमचा भक्त बघा तोडून टाकायला लागला. हो, याला किंमत नाही. म्हणले या प्रसादाची किंमतच नाही. इतक्या मी माझ्या गळ्यातला तोडून त्याला दिलाय, सोडून दिलाय, आणि तुमचा भक्त बघा एक एक मणी फोडायला लागला. 4-5 मणी फोडणं झाले. म्हणजे अरे 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 काय करतोयस महारुद्रा. सीतामातेनं किती प्रेमानं दिलाय. पण म्हणले महाराज या एकाही मण्यामध्ये तुमचं दर्शन मला होत नाहीये. या एकाही मण्यामध्ये एक मणी मी फोडून बघितला, त्याच्यात राम नव्हता. दुसरा बघितला, त्याच्यातही राम नव्हता. तिसरा, चौथा, 5वा मणी फोडला, त्याच्यातही राम नव्हता. म्हणले महाराज ज्याच्यात राम नाही तो काय कामाचा. म्हणले ही वस्तू मला नको, फक्त तुमचे चरण मला पाहिजेत. पदवंदा हो पदवंदा, पदवंदा हो पदवंदा, राम प्रभूचे पदवंदा, राम प्रभूचे पदवंदा, हो पदवंदा हो पदवंदा, राम प्रभूचे पदवंदा, पदवंदा हो पदवंदा, राम प्रभूचे पदवंदा, पदवंदा हो पदवंदा, राम प्रभूचे पदवंदा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार केला. पण आता काहीतरी द्यायचंच राहिलंय. फिरता फिरता एकदा रामप्रभू म्हणले काही नाही, म्हणले एक काम कर, जेव्हा केव्हा तुला माझं स्मरण होईल त्यावेळेस तुझ्या तिथे मी उपस्थित आहे. स्मरण होता माझे, मी तुझ्या जवळच ठाईच बैसून आहे. महाराज ही अवस्था रामरायाची, ही अवस्था प्रत्यक्ष महारुद्राची झाली कशामुळे. आंतरिक शिष्य होते, आंतरिक भक्त होते. म्हणून तसा दासानुदास रामप्रभूंचा आपल्याला होता येईल का, की ते प्रसाद रूपाचं जे रामरायाचं भांड महारुद्रांना भेटले की जीवाचं कल्याण करणार. कपाळी केशरी गंध दत्ता तुझा मला छंद, कपाळी केशरी गंध दत्ता, दत्ता तुझा मला छंद, दत्ता तुझा मला छंद, दत्ता तुझा मला छंद, दत्ता तुझा मला छंद. कशामुळे लावलंय चंदन, कशामुळे लावलं कपाळाला. कपाळी केशरी गंध दत्ता तुझा मला छंद, कपाळी केशरी गंध रामा तुझा मला छंद. आपली 11:30ची वेळ होऊन गेलेली आहे. नाही इतकं लांब जायचं नाही, मला गाडीला निघायचंय आता. वाजले की 12 जाऊ द्या ना, ही म्हणायची वेळ माझ्यावर आणू नका.
हां हां पाहुण्याचा घोडा इथं ओढ्यातच टाकील मला. बेभरोश्याच्या घोड्यावर कधी बसलं, आपलं हक्काचं असेल तर नेईल ते, नाही तर एखाद्या डोंगराच्या माळावर नेऊन सोडील रात्रीचं. हरी 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 करत बसावं लागेल. त्याच्यामुळं या भगवंताचं 2 मिनटं सगळ्यांना प्रसादाचं वाटप झालं, आनंदोत्सव झाला. हे मागणं प्रत्येकानं मागितलं किंवा सगळ्यांना भगवंताच्या सहवासाची सद्बुद्धी झालेली होती. दुर्बुद्धी कुणाला झालेली होती का? नाही आहे. पूर्वपदामध्ये आमचे समर्थ तुकाराम महाराज तेच सांगतात, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुमचे पाये चित्ती धरी, उपजता भावो तुमचे कृपे सिद्धी जाऊ, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. सद्गुरुनाथ महाराज की. पूर्वपदातलं चित्त, उत्तर अंगातलं छोटंसं रामरायाचं चरित्र परिपूर्ण करून झालेली सेवा रामरायाच्या चरणी, दत्तप्रभूच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, आपल्या जाणकार श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो.